झी 24 तास एक पाऊल पुढे। गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी 2014च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार। या दोन नेत्यांमध्येच अटीतटीची लढत होण्याची चिन्ह असताना दोघांनीही तरुण, सुशासन आणि भ्रष्टाचार मुक्त भारताचा नारा द्यायला सुरुवात केलेली आहे। एका अर्थाने 2014च्या लढतीची रंगीत तालीमच आता सुरू झालेली आहे। आपको ये लगना नहीं चाहिए कि राहुल गांधी सिर्फ युवाओं की बात करता है। आज मेरे हिंदुस्तान का नौजवान कंप्यूटर के माउस पे हाथ रख करके पूरी दुनिया को डुलाने की ताकत रखता है। स्पष्ट आहे, पुढच्या निवडणुकीत दोन्ही प्रतिस्पर्धी नेत्यांचं लक्ष असेल ते तरुणांवर। राहुल गांधी जेव्हा कॉलेज तरुणांशी संवाद साधतात तेव्हा त्यांना थेट राजकारणात येण्याचं आव्हान देतात आणि नरेंद्र मोदींना अशी संधी दिल्लीत मिळाली तेव्हा त्यांनीही तरुणांच्या मनाला हात घातला। यहाँ पे ज्ञान है, जानकारी है, हम ये काम कर सकते हैं और जिस दिन हमने ये काम कर दिया हमारे सामने कोई नहीं खड़ा रह पाएगा। एक बार हमारा प्रभाव चल पड़ता है फिर कोई रोकने वाला नहीं होता है। मित्रों, आज ये बेनिफिट गुजरात को मिल रहा है और गुजरात हिंदुस्तान का एक वो इलाका है जो हिंदुस्तान की सेवा कर रहा है। गेल्या 2 वर्षात देशात भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे व्यवस्थेबद्दल तिटकारा जनमानसात आहे। राहुल गांधी व्यवस्था बदलण्याची भाषा करतात तर मोदी सुशासनाची। बदलाव की जरूरत है या नहीं है? तेजी से बदलाव की जरूरत है। अगर हिंदुस्तान को अपनी जगह बनानी होगी तो पहली आवश्यकता है हम सुराज्य पे बल कैसे दें। नेहरू गांधींचा वारसा लाभलेल्या राहुल यांच्या भाषणात अर्थातच काँग्रेस आणि बलिदानाचा इतिहास असतो, तर मोदी पक्षापेक्षा आपलं कर्तृत्व अधोरेखित करायची संधी सोडत नाहीत। ये हिंदुस्तान का, शायद दुनिया का सबसे बड़ा परिवार है और इसमें हिंदुस्तान में सब लोग अंदर आ सकते हैं। मित्रों, क्यों न हम दुनिया के सामने मेड इन इंडिया का बिल्कुल हमारा ढोल न पीट दें। कुंभमेळ्याला हजेरी लावून हिंदुत्वाचा पीळ कायम ठेवू पाहणारे मोदी संधी मिळेल तेव्हा हायटेक इंडियाची भाषा बोलतात। विश्व हिंदू परिषदेच्या अशोक सिंघल यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत मोदींची तुलना थेट पंडित नेहरूंशी केली असली तरी पुढच्या काळात त्यांची तुलना राहुल गांधींशीच होणार हे स्पष्ट आहे। अर्थात 2014च्या रणमैदानात तरुणांना कुणाची भुरळ पडणार यावरच त्यांचा राज्याभिषेक ठरेल। झी 24 ताससाठी रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली। झी 24 तास एक पाऊल पुढे।